नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लो मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे वाळवणातील एक रेसिपी, ती म्हणजे उपवासाचे साबुदाणा बटाटा पळी पापड। अगदी दुप्पट तिप्पट फुलणारे हे पळी पापड आहे आणि करायला अगदीच सोपी आहे। चवीला अतिशय उत्तम लागतात। हे पळी पापड तुम्ही उन्हामध्ये छान कळकळीत वाळून घेतले तर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही 1 वर्ष हे पळी पापड साठवून ठेवू शकता। तर अगदी खुसखुशीत व कुरकुरीत होणारे पळी पापड कशी बनवायचे ते बनवण्याकरता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। तर आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हे पळी पापड बनवण्याकरता मी सर्वात प्रथम 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी घालून हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व त्यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकून याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे। तर साबुदाण्याच्या वर इंचभर पाणी राहील एवढंच पाणी आपल्याला यामध्ये भिजवण्याकरता घालायचं आहे। त्यामुळे साबुदाणा हा छान असा फुलतो व सुटसुटीत होतो। तर आता पाणी घालून याला असंच रात्रभर भिजत ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी हा साबुदाणा छान असा भिजलेला आहे व सुटसुटीत सुद्धा झालेला आहे। आता पळी पापड बनवण्याकरता या कढईमध्ये आपण 5 वाटी पाणी घालूया। ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं प्रमाण मोजायचं आहे। तर 2 वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला 8 वाटी पाणी लागतं, परंतु या ठिकाणी मी 5 वाटी पाणी घेतलेलं आहे। जर आपल्याला पाण्याचे प्रमाण कमी वाटले तर यामध्ये आपण आणखी पाणी ॲड करू शकतो। त्यासाठी 2 वाटी पाणी मी दुसऱ्या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे। तर यामध्ये आपण 1 चमचा चिली फ्लेक्स म्हणजेच जी लाल मिरची आहे ती जाडसर वाटून यामध्ये घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे व जो आपण रात्री भिजत घातलेला साबुदाणा आहे तो घालायचा आहे। आता याला मीडियम फ्लेमवर सतत ढवळत आपल्याला हे शिजवायचं आहे। हा साबुदाणा जोपर्यंत ट्रान्सपरंट असा दिसत नाही तोपर्यंत आपल्याला साबुदाण्याला शिजवायचं आहे। लो फ्लेमवर साबुदाणा शिजेपर्यंत मी या ठिकाणी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे। त्याला सोलून किसून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे जाड छिद्राची किसणी असेल तर त्याने किसा, नसेल तर अशा प्रकारच्या किसणीने तुम्ही हे बटाटे किसले तरीही चालेल। तर मी या ठिकाणी हे बटाटे कच्चेच घेतलेले आहे, शिजवलेले बटाटे घेतलेले नाही। तर हे बटाटे किसल्यानंतर लगेच आपल्याला एका पाण्यामध्ये टाकायचे आहे जेणेकरून ते काळे पडणार नाही। आता आपला साबुदाणा हलकासा शिजलेला आहे, परंतु मला यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखी 2 वाटी पाणी घालणार आहे। आता 2 वाटी पाणी घातल्यानंतर या साबुदाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण बटाट्याचा कीस घालून घेऊया। तर आपल्याला हा साबुदाणा छान असा शिजल्यानंतरच बटाट्याचा कीस घालायचा आहे। आपल्याला हा बटाट्याचा कीस 2 ते 3 मिनिटं शिजवायचा आहे। जास्त बटाट्याचा कीस यामध्ये आपल्याला शिजवायचा नाही, नाहीतर तो या पळी पापडामध्ये सुटसुटीत दिसत नाही। हा बटाट्याचा कीस घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटच आपल्याला याला उकळी आणायची आहे। आणि जर तुम्हाला साबुदाण्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी वाटत असेल तर यामध्ये तुम्ही कळकळीत गरम पाणी घालू शकता, परंतु पाण्याचे प्रमाण हे बेतानेच घालायचे आहे। जर 2 वाटी साबुदाणा असेल तर 8 वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे। तर मला या ठिकाणी पाण्याचे प्रमाण थोडे कमी वाटले, त्यामुळे मी आणखी यामध्ये पाणी घातलेलं आहे व याला शिजवून घेणार आहे। जर तुम्ही यामध्ये थंड पाणी वापरलं तर यामध्ये जी शिजण्याची प्रोसेस सुरू झालेली असते ती मंदावते व आपले जे पळी पापड आहे ते व्यवस्थित होत नाही व जो बटाटा आपण किसून घातलेला आहे तो जास्त शिजला जातो। तर झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवर आपण हे 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपलं हे साबुदाणा शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा साबुदाणा शिजलेला आहे। तर यामध्ये जर पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर हे पापड खूप जास्त पातळ होतात व काढताना ते तुटतात, त्यामुळे आपल्याला हे पाण्याचे प्रमाण थोडे व्यवस्थितच घालायचे आहे। आता हे छान असं शिजलेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपण बंद करून देऊया। एक लास्ट स्टेपमध्ये आपल्याला बघायचं आहे की जो आपण किसून घेतलेला बटाटा यामध्ये घातलेला आहे तो शिजला की नाही। शिजला नसेल तर 1 मिनिट आपल्याला याला शिजवायचं आहे। तर अशा प्रकारे आपला साबुदाणा छान असा शिजून झालेला आहे। तर गॅस बंद करून यावर झाकण ठेवून देऊया व तोपर्यंत आपण ज्या कागदावर आपण हे पळी पापड घालणार आहोत ते घालून घेऊया। तर हे गरम असतानाच आपल्याला पळी पापड घालायचे आहे। थंड झाल्यावर घातलं तर ते खूप जास्त घट्ट येतं, त्यामुळे गरम गरमच आपल्याला हे पळी पापड घालायचे आहे। अशा प्रकारे पळीने आपल्याला हे पापड घालायचे आहे।
हलक्या हाताने याला गोल फिरवायचं आहे। या पापडांना गोलसर असा आकार द्यायचा आहे। जास्त जाड आपल्याला हे पापड घालायचे नाही, ती मीडियम कन्सिस्टन्सीचे घालायचे आहे। व हे जर थंड झालं तर जास्त जाड पापड येतात, त्यामुळे आपल्याला हे गरम गरमच पापड घालायचे आहे। अशा प्रकारे मी संपूर्ण पापड घालून घेतलेले आहे। तर शक्यतो आपल्याला हे पापड कळकळीत उन्हातच घालायचे आहे, जेणेकरून ते वाळल्यानंतर आपण त्याला उलटवून देऊ शकतो। जर हे पापड वाळले नाही तर ते आपल्याला पलटवता येत नाही व ते तुटू सुद्धा शकतात। संपूर्ण पापड घालून झालेले आहे। तर आता सुकल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला याला काढून दुसऱ्या साइडने सुद्धा सुकवायला ठेवायचं आहे। कळकळीत उन्हात वाळत घातल्यामुळे हे लवकर निघतात। तर अशा प्रकारे संपूर्ण पापड आपल्याला हाताने काढून दुसऱ्या साइडने वाळत घालायचे आहे, जेणेकरून ते दोन्ही साइडने छान असे वाळले जाईल। संपूर्ण पापड मी पलटवून घेतलेले आहे, दुसऱ्या साइडने सुद्धा सुकवायला ठेवलेले आहे। तर हे पापड आपल्याला 1-2 ते 3 दिवस कळकळीत उन्हामध्ये वाळत घालायचे आहे। तर आता 1-2 ते 3 दिवसानंतर आपले हे पापड छान असे वाळलेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे पापड वाळलेले आहे, अगदी दिसायला सुद्धा छान दिसत आहे। तुम्ही हे छान कळकळीत उन्हात वाळवले की 1 ते 2 वर्ष बंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात। तर मस्त असे हे आपले पापड वाळलेले आहे। आता आपण हे पापड तळून बघूया। पापड तळण्याकरता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान कळकळीत गरम झालेलं आहे। आता यामध्ये पापड घालून मी तुम्हाला हा पापड तळून दाखवणार आहे। तर मस्त असा हा पापड फुलतो व कुरकुरीत व खुसखुशीत होतो, खायला सुद्धा खूप छान लागतो। तर तुम्ही हा पापड छान कळकळीत गरम तेलामध्ये तळला तर तो छान असा फुलतो। अशा प्रकारे मी तुम्हाला 2 ते 3 पापड तळून दाखवणार आहे। मस्त असा हा पापड फुललेला आहे। दुसरा सुद्धा पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता हा पापड सुद्धा खूप छान असा फुललेला आहे। तर मस्त असे हे आपले पापड दुप्पट तिप्पट फुलत आहेत। तर मस्त असे कुरकुरीत व खुसखुशीत पापड तयार आहे। तुम्ही सुद्धा असे उपवासाचे साबुदाणा व बटाट्याचे पडी पापड नक्की ट्राय करून बघा। करायला अगदी सोपी आहे व चवीला सुद्धा खूप छान लागतात। आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक नक्की करा व तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना नक्की शेअर करा। माझ्या अशाच प्रकारच्या सोपी व नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।